रामकृष्ण हरी मित्रांनो, मी प्रवासी विशाल तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आषाढी एकादशी। तर मी आलोय इथे कळव्यातच आहे। कळव्यात मी आलोय पांडुरंगाचे दर्शन करायला, विठू माऊलीचे। माझ्या मागे बघू शकता भरपूर लोकांची गर्दी आहे, पाऊस सुद्धा पडतोय। आज मी तुम्हाला दाखवतो पांडुरंगाचं दर्शन। आजच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन करवतोय। ठीक आहे, आमच्या इथं हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय, जितेंद्र आव्हाड साहेबांनी हे मंदिर इथे स्थापित केलेलं आहे पांडुरंगाचं। आणि इथे दरवर्षी आम्ही इथे येतो, माझा पूर्ण परिवार आहे। आतमध्ये ते दर्शन करतायत। इथे पाऊस पडतोय म्हणून मी त्यांना आत पाठवलं। तर चला आजचा मिनी ब्लॉग आपण सुरू करूया। तुम्हाला आज पांडुरंगाचे दर्शन करून देतो मित्रांनो। चला आजचा ब्लॉग आपण सुरू करूया। माऊली बघू शकता तुम्ही, माझ्या मागे प्रचंड गर्दी आहे भाविकांची। मी पण लाईनीत उभा आहे दर्शनासाठी। इथे बघा माझ्या समोर माऊलीचं दर्शन होतंय। भाऊक तिथं लाईन लावताय दर्शनासाठी। थोड्या वेळात आपलं पण दर्शन होईल। ठीक आहे मित्रांनो। मित्रांनो दर्शन घ्या माऊलीचं, विठू माऊलीचं दर्शन घ्या। माझं तर दर्शन झालं, दर्शन घेतलं मी खूप सुंदर प्रकारे। इथं मूर्ती वाटप होते दरवर्षी। इथे जितेंद्र आव्हाड साहेब मूर्ती वाटप करतात, बघू शकता तुम्ही। जेवढ्या पण महिला इथं आलेल्या आहेत त्या सर्वांना इथं मूर्ती वाटप होते, बघू शकता तुम्ही। मित्रांनो मला एक इथे वारकरी भेटलाय पांडुरंगाच्या दर्शनासाठी, बघू शकता तुम्ही। नाव काय मित्र तुझं? यज्ञेश चंद्रकांत देडगे। हा वारकरी आहे, दर्शनाला आलाय माऊलीच्या। आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता मी प्रवासी विशाल। माझ्या मागे बघा भाविकांची गर्दी आहे। मित्रांनो ही सुंदर मूर्ती मला भेट म्हणून भेटली आहे इथे। दरवर्षी तर जितेंद्र आव्हाड साहेब काय नाही तर काय भेट देतात, बघू शकता तुम्ही। विठू माऊलीची सुंदर मूर्ती। पंढरीनाथ महाराज की जय। विठू माऊली आले आमच्या घरी। मित्रांनो बघू शकता तुम्ही, माऊलीला मी आज आमच्या घरी घेऊन आलोय, देवाऱ्यात ठेवलंय। आमचा देवारा आहे घरातला, माऊलीला ठेवलंय, बघू शकता तुम्ही। पांडुरंग पांडुरंग मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आजचा मिनी ब्लॉग। ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया आता नवीन ब्लॉग मध्ये। आता ब्लॉग येत राहतील थोड्या दिवसात, अजून नवीन ब्लॉग येणार। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये।